मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या या नवीन ब्लॉग मध्ये खूप सारे स्वागत करते आहे। आधी आपण कॅमेरा सेट करून घेऊयात आणि इथे तुम्हाला जी बॅग दिसते आहे ती म्हणजे आज मी तुमच्यासोबत खरेदी शेअर करणार आहे। सो यस, या बॅगेपासून तर आपण खरं तर खरेदी केलेली आहे आणि अजिंठ्याची खरेदी आहे। डेकोरेशनचं सामान तिथे फार युनिक होतं आणि मी ट्राय करते जिथे कुठे फिरायला गेले तिथे मला काही गोष्टी जर तिथे युनिक सापडल्या तर त्या मी नक्कीच परचेस करण्याचा प्रयत्न करते। बऱ्याच वेळ जेव्हा आपण अशा कुठेही जातो ना तर ते लोक जे आहे तिथे मालक लोक दुकानाचे ते आपल्याला भरपूर असं पैसे सांगतात आणि आपण बार्गेनिंग करायला गेलं तरी सुद्धा ते कमी करत नाही। अशा वेळेस ना मी अजिंठ्याला शॉपिंग करत असताना काही गोष्टी ना फॉलो केल्या आणि मला काही म्हणजे काय बऱ्याच गोष्टी 100 रुपयाला भेटल्या आहेत। त्यामुळे ह्या टिप्स तुम्हाला सुद्धा फॉलो होतील। तुम्ही वेरूळला गेले असेल किंवा कोणतीही लेणी बघायला गेला आणि तिथे जर तुम्हाला शॉपिंग वगैरे करायची तर अशा वेळेस तुम्ही नक्की या पद्धतीने करू शकता। पण त्याआधी ना काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते। तर आज मुंबईमध्ये धो पाऊस चालू आहे। अक्षरशः ऑफिस सुद्धा लवकर सुटलं। निरुबीला सकाळची शाळा होती त्यामुळे तिची 12ला सुटते तर तिला तर काही प्रॉब्लेम आला नाही। पण एवढा पाऊस चालू आहे अक्षरशः की सगळ्यांना सुट्टी दिलेली आहे। आणि येस, बॅक टू रुटीन। कारण काय होतंय ना की 1 हफ्त्याची सुट्टी घेऊन गेले होते पण आज एक्सपायर झाली त्यामुळे पटकन इमर्जन्सी घरी जावं लागलं आणि मला निवांत 2 हफ्त्याची सुट्टी भेटली। तर ही सुट्टी माझ्यासाठी हेल्थ वाईज खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट होती। आता तुम्ही म्हणाल असं का, तर मी रिअलाइज केलं जेव्हा मी घरी होते तेव्हा मी कामाचा बिलकुल स्ट्रेस नव्हता आणि काम नसल्यावर स्ट्रेस कुठून येणार ना, मी भयानक स्ट्रेस घेत होते आणि मी घरी जेव्हा विचार करत होते म्हणजे का कशाचं, मला तर कोणी आपला बॉस नाहीये की हे झालंच पाहिजे असं का, म्हणजे स्वतःलाच काही गोष्टी लावून घेतल्या होत्या आणि त्यामुळे माझी खूप स्ट्रेसफुल लाईफ झाली होती आणि स्ट्रेसमुळे माझं एवढं भयानक डोकं दुखत होतं आणि अक्षरशः डॉक्टरने डिक्लेअर केलं की तुला मायग्रेन आहे। माझ्यासाठी मायग्रेन म्हटली की हा सगळ्यात मोठा विषय आहे कारण खूप भयानक डोकं दुखतं। म्हणजे माझी कंडिशन अक्षरशः अशी झाली होती, मागे मी ब्लॉग शेअर केले की मी सलाईन घेतली, टॅबलेट घेतल्या तरी सुद्धा माझं डोकं राहिलं नाही। माझे जे 3 दिवस आहे माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यात सगळ्यात भयानक हेडॅक मला झालेला आणि मी 2 डॉक्टरला रेफर केलं तर ते सुद्धा म्हटले मायग्रेन आहे। तसं सिटी स्कॅन केल्यानंतर खरं तर मायग्रेन कळतो पण माझी एक जेनेटिक हिस्ट्री म्हणून सुद्धा पण एक काम कमी झालं तरी चालणार आहे। पण आता हेल्थवर प्रॉपरली फोकस करायचा आहे। नाही झालं काहीच हरकत नाही, आपल्या कोणी येऊन काही भांडणार नाहीये, बोलणार नाहीये। त्यामुळे एवढी फ्रेश होऊन आली आहे मी 15 दिवस सांगते। घरच्यांनी सुद्धा तेच सांगितलं, बाई हे काय काम करतेस तू, म्हणजे एवढा स्ट्रेस घेते तर काय करते नाही का। मग मलाही रिअलाइज झालं खरंच यार आपलं कोणी बॉस नाहीये किंवा आपण कंपनी 9 to 5 जॉब करत नाहीये, आपण एवढा स्ट्रेस का घेतोय। ऍक्च्युली माझा स्वभाव असा आहे की मला मुळातच छोट्या छोट्या गोष्टीचा खूप टेन्शन येतं किंवा कोणी काही बोललं तर लगेच त्याचा राग येण्यापेक्षा म्हणजे माझ्या मनाला ते लागतं। ऍक्च्युली मी तर पुढच्या व्यक्तीला काही ते बोलत नाही पण माझ्या मनाला फार लागतं आणि मी त्याच्यावरच कंटिन्यू विचार करते आणि विचार करता करता हे जे डोकं आहे माझं आणि हे प्रचंड दुखायचं। त्यामुळे आता मेडिटेशन ह्या गोष्टी सगळ्या सुरू करायच्या आहेत आणि सगळ्यात महत्वाचं हेल्थ येतं सगळं आहे खरंच। त्यामुळे मी याच्यातून गेली आहे की स्ट्रेस कसा असतो, त्यामुळे एवढी फ्रेश होऊन आली आहे। आळस, वेट गेन होणं हे कॉमनली होतं। वेट लॉस वरती तर मी पहिल्यापासून आहे, 4 किलो कमी केलं होतं, 2 किलो पुन्हा वाढून आली आहे। काही हरकत नाही, आपण पुन्हा दसऱ्यापर्यंत कमी करणार आहोत। तर चला आजच्या शॉपिंगला सुरुवात करूयात। तर ही जी बॅग आहे बऱ्यापैकी मोठी बॅग आहे बघा। तर ही बॅग मला पडली फक्त 100 रुपयाला। तर आम्ही साधारणतः खूप सारे होतो ना, तुम्ही बघितलं अजिंठाचा ब्लॉग, आम्ही सगळ्यांनी ही बॅग घेतली लेडीजनी आणि 100 रुपयाला आम्हाला पडली आहे। फक्त कोणाचं चित्र इकडे वेगळं आहे, माझं मी हत्तीचं घेतलं आहे आणि ही 100 रुपयाला बॅग ते तुम्हाला सांगते 300, 350 किंवा 400 सुद्धा सांगू शकतात तुम्हाला। तर 100 रुपयाला ही बॅग पडते। त्यानंतर मी दिरवीसाठी ही पर्स घेतली बघा। ही पर्स मला असं वाटते 50 का 80 रुपयाला भेटली आहे। कारण ही पर्स जेव्हा घेत होते तेव्हा मी नव्हते तिथे, त्यामुळे मला एवढं याचं प्रॉपर माहिती नाहीये। आणि बघा मी इतक्या आल्यापासून हे शोधत होते कुठे कुठे हे असं होतं। तुमच्याही सोबत असंच होतं का? आताशी सापडले, शेवटी नवीन ब्रश काढला मी पण असाही हा फेकूनच त्यावरती आला होता, पण ठीक आहे कोलगेट तर सापडलं। तर ही छान अशी पर्स निर्वीला घेतली आहे। साधारण तुम्ही समजू शकता 50 ते 80 रुपयाला भेटले, मला असं वाटतं 50 ला भेटली असावी। याच्याबद्दल मी एवढी शुअर नाहीये पण 100च्या तर वरती नाहीये एवढं तर मी नक्की सांगेल। थांबा मी आधी ना असं खाली काढून घेते म्हणजे मला तुम्हाला प्रॉपर सगळं काही दाखवता येईल। जास्तही काही खरेदी केली नाही पण बऱ्यापैकी केली आहे। डेकोरेशन सामान जास्त घेतलं आहे। 2 सेकंड आहे या बँगल्स ज्या ब्लॅक कलरच्या आहेत आणि 3 आणि 8
मला असं वाटतं वेस्टर्न साडीवरती ह्या बँगल्स खूप उठून दिसतील. तुम्हाला मी जवळून सुद्धा दाखवते. हे तुम्ही बघू शकता, खूप उठून दिसतील. आणि ह्या मला पडल्यात 120 रुपयाला. 120 रुपयाला मला असं वाटते छान भेटल्यात आणि नवीन काहीतरी होतं, त्यामुळे मग मी हे परचेस केलं. निर्वीचं चालू होतं मला गॉगल घ्यायचा 50 रुपयात हा घेतला. त्यानंतर जिथे कुठे गेले आणि मला मॅग्नेट दिसलं आणि तिथली जर मी घेतलं नाही असं होऊ शकत नाही. खरं तर फिरायला आता निर्वी झाल्यापासून म्हणजे कमीच जातो, फॅमिली सोबतच जातो आम्ही. असं सोलो ट्रिप तर आमची कधी झाली नाही आतापर्यंत, ऑनेस्टली स्पीकिंग. तर तिथे ना मॅग्नेटला तुम्हाला थोडासा जास्त बार्गेनिंग करावे लागेल, ते फार जास्त सांगतात. तर आम्ही अजिंठ्याला गेलो होतो, त्यामुळे तिथले हे 2 मॅग्नेट आणले आहेत. तर हे अजंता केव्हचे की बाबा चला तिथली आठवण म्हणून, आणि मला खरंच खूप छान भेटले. म्हणजे 40ला एक असं त्यांनी लावलं आहे. तर 80ला 2 पडले. यामध्ये तुम्ही अजून कमी करू शकता जर तुम्ही बार्गेनिंग चांगली केली तर एक हे आहे आणि एक हे आहे बघा. तर हे 2 मॅग्नेट मला 80ला पडले आहेत. मला काही गोष्टी महाग पडल्या असेल तर मला नक्की सांगू शकता कमेंट मध्ये. ते मला सगळ्यात पहिले ना एक मॅग्नेट आवडलं होतं, ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते. त्याला एवढी बार्गेनिंग केली अक्षरशः आणि शेवटी मला त्यात घाटाच झाला असं म्हणायला काहीच हरकत नाहीये. हे बघा, हे सुद्धा एक गौतम बुद्धाचं आणलंय, खूप छान आहे आणि मला खूप छान आवडलं हे आणि मस्त आहे. तर हे मी सगळ्या शेवटी घेतलं, ऑलरेडी माझ्याकडे एक होतं. तर जेव्हाही तुम्ही अजिंठ्याला जाल ना तर तिथे कोणतीही गोष्ट म्हणायचं 100ला द्या. म्हणजे मोठी वर का, नाही तर छोटी गोष्ट जी 50ची असली तरी ती 100ला नाही. किती मोठी असतो त्या 100ला म्हणायचं. करत करत जर खूप मोठी गोष्ट असेल तर ती 150-200ला तुम्हाला पडेल अशा पद्धतीने. आणि सगळ्यात भारी मला जे मॅग्नेट आवडलं ते हेच होतं. तर ह्या मॅग्नेटची स्टोरी खूप भारी आहे, आधी बघून घ्या. हे बघा, खूप सुंदर मॅग्नेट आहे, एकदम भारी मॅग्नेट आहे. आणि ह्या मॅग्नेटची स्टोरी म्हणजे अशी झाली की हे मॅग्नेट सांगितलं होतं 100ला 1, ठीक आहे. आणि मला हे बघता क्षणी आवडलं होतं. आणि मला एखादी गोष्ट आवडली तर ती मी बार्गेनिंग करते किंवा मग कधी नाहीच दिलं तर मग ती घेतेच मी, अशी जर असेल तर जी माझ्या म्हणजे बघता क्षणी नजरेस आवडली तर. त्याला झालं असं होतं की ते म्हटले 100ला 1 आणि मग मी घेतलं. त्यांनी करून करून मग 80ला दिलं. 80ला मी घेतलं आणि त्यानंतर दुसऱ्या शॉपला गेलो. तिथून आम्ही भरपूर खरेदी केली, अक्षरशः म्हणजे खूप सारी खरेदी केली. आणि त्यानंतर त्या शॉपच्या माणसाने आम्ही एवढी खरेदी केली, त्यामुळे हे मॅग्नेट आम्हाला फक्त 50 रुपयाला दिलं. म्हणजे इथे माझा टोटल घाटा झालेला आहे 30 रुपयाचा. ठीक आहे, 2 असं होतच. तर आधी ना मी हे मेशोवरून मॅग्नेट घेतले होते 100ला 4, पण याची क्वालिटी ना ठीकठाक आहे, म्हणजे ठीक आहे 100च्या हिशोबाने. पण आता 15 दिवस घरी होते तर याला सुद्धा बुरशी लागली बघा. तर हे सुद्धा साफ करावं लागणार आहे, सगळं फ्रीज वगैरे सगळं साफ करायचंय. पण हे मॅग्नेट एकदम जबरदस्त आहे बघा. त्यानंतर दुसरा घाटा जो झाला माझा तो याच्यात झालाय, बाकी गोष्टीत मी घाट्यामध्ये नाहीये. तर हे मी 150ला 2 घेतले आहेत. इथे कसा घाटा झाला ते सांगते. हे पूर्ण मिरर म्हणजे काचेचं आहे, पण खरं सांगू का हे पडलं तरी फुटत नाही, एवढं जबरदस्त आहे. यावरती स्टोनचं काम केलेलं आहे. मला अशा युनिक गोष्टी, डेकोरेटिव्ह गोष्टी प्रचंड आवडतात. आता यामध्ये घाटा असा झाला की दुसऱ्या शॉपला गेलो तर तिथे आतमध्ये ना याच्या लाईट लावून दिला होता, ती स्ट्रीप लाईट असते ना तो, आणि विथ केबल, आणि ते पकडून त्यांनी 100ला 1 देणार होते. तसं मला हे 150ला 2 पडले, पण मग लाईट भेटला असता तर बरं होतं. पण मी हे या हिशोबाने घेतलं होतं की मी यामध्ये मनी प्लांट वगैरे माझ्या घरामध्ये डेकोरेशनसाठी वापरेल म्हणून. पण जर यामध्ये लाईट असला तर इतकं जबरदस्त दिसतं, मी तुम्हाला समोर दाखवेल की हे किती भारी दिसतं म्हणून. आणि हे पडलं तरी फुटत नाही. लहान मुलं घरात असेल तर अशा गोष्टी घ्यायच्या आधी 10 वेळा विचार करावा लागतो. पण त्यांनी असं अक्षरशः ते फोडून दाखवलं आणि फुटतं का बघा असं म्हटलं, आणि खरंच भारी आहे. तर हे बघा अशा डिझाईनचं आहे हे. यामध्ये मी मनी प्लांट लावणार, वाटते की स्ट्रीप लाईट लावावी, पण मी हे प्लांट साठीच घेतलाय. आणि यामध्ये घाट्यात पण म्हणता येणार नाही, तोट्यात पण म्हणता येणार नाही असं म्हणू शकतो आपण. तर मी इकडे 2 डिझाईन घेतले आहेत आणि या दोन्ही डिझाईन मला 150ला 2 पडले आहेत. तर हे बघा,
ह्या अशा 2, 150ला 2 मला असं वाटतंय फायदाच झाला असावा. पण ठीक आहे, लाईट असतं तर अजून माइंड, पण मग लाईट असतं तर मला ना यामध्ये प्लांट लावता आलं नसतं, कारण स्ट्रीप लाईट खालच्या साईडनं होती. सो घरी काहीतरी बनवूया, जे की मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन. त्यानंतर हा सगळ्यात पहिले परचेस आहे माझं, जे की मला खूप युनिक वाटलं होतं आणि मी हे घेतलं. याला एक्झॅक्टली काय म्हणतात, आपण दोन्ही साईडने डोअरला लावतो, ते डेकोरेशन साठी घेतलं आहे आणि खूप युनिक आहे. यामध्ये गणपती वगैरे सगळं मिळतं, पण मी यामध्ये बटरफ्लाय, पोपट, मोर असं घेतलंय आणि हे खूप लांब आहे. तर यामध्ये तुम्हाला घाट्याचा सौदा होऊ शकतो. कसा, तर यामध्ये ना 2 साईजेस अवेलेबल आहे. एक म्हणजे फक्त 1, 2 आणि खाली बस इथपर्यंतचा, आणि तेच ते कमी करत नाही. आणि मी ना मला तसंच झालं, म्हणजे मी हे घेतलं 1, 2 आणि त्यांना म्हटलं 100चे 2 द्या, 100चे 2 द्या. ते बार्गेनिंग करत होते मी आणि ते द्यायला तयारच नव्हते. आणि अचानक माझं याच्याकडे लक्ष गेलं की अरे हे तर लॉंग आहे. मग मी त्यांना म्हटलं हे मला कितीला द्याल, तर ते म्हटले हे 350ला तुम्हाला 2 देऊ. मी त्यांना डायरेक्टली म्हटलं 100 पासूनच सुरुवात. जिथे गेले मी तिथे 100 पासून सुरुवात करत होते आणि 100ला 2 द्या म्हटलं, ते ऐकले नाही. मग शेवटी 200ला 2 घेतलं. तर यामध्ये घाटा होऊ शकतो, त्यामुळे जेव्हा तुम्ही अजिंठ्याला जाल, कुठे जाल किंवा असं दिसेल तर याच्यामध्ये 2 साईजेस आहेत, तिथे तुम्ही हे होऊ नका. तर मला हे सगळ्यात भारी आवडलेलं आहे. आणि यस, दसरा वगैरे आला, सणवार आता सुरू होणार आहे, तेव्हा आपण हे नक्कीच काढणार आहोत. तर हे बघा किती भारी दिसतंय. याला एक्झॅक्टली काय म्हणतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी हे काही कॅरी बॅग काढत नाहीये, कारण मला हे ठेवून द्यायचंय. मी हे दसऱ्याला काढणार आहे, तेव्हा मी तुम्हाला इन डिटेल सांगेलच. पण खरंच 200ला 2 मस्त परवडले ना आपल्याला. हो, खूप छान. खरंच परवडले म्हणजे. आणि काहीतरी युनिक दिसतंय मेन म्हणजे. आणि लेंथ बघा इथपर्यंत आहे. जर दुसरं घेतलं असतं तर फक्त इथपर्यंत लेंथ आली असते आणि ते खूप शॉर्ट झालं असतं. सो अशा पद्धतीने आपल्या वेलकम साठी हे असं खरंच खूप छान दिसतंय. त्यानंतर अजून हे त्याच कॅटेगरीमध्ये, खरं तर हे घ्यायची मला गरज नव्हती. ऑलरेडी मी जेव्हा कोकणात फिरायला गेले होते तेव्हा मी घेतलं होतं, पण काहीतरी मला युनिकच वाटलं बघा हे, आणि त्यामुळे मी घेतलं. नाही तर मला काही खरं तर गरज नव्हती. तर हे मला 100लाच पडेल. तर हे बघा खूप मस्त स्टोन्स आहेत आणि अशा पद्धतीने स्टोन आहे आणि खाली असा शंख आहे. माझ्याकडे ऑलरेडी कोकणात गेले तेव्हा मोठ्या मोठ्या शंखाचं होतं. हे काहीतरी वेगळं, म्हणजे वेगळं इन द सेन्स की डेली सणवार असले तरच नाही, तर डेली घरामध्ये लावण्यासाठीचा हे सिंपल सॉर्टेड घेतलेलं आहे. हे कोकणला गेले होते बघा तेव्हा घेतलं होतं. तर हेच वापरते मी, पण आता कधी हे कधी ते म्हणून ते दुसरं घेतलंय. तर हे बघा हे डेली साठी घेतलंय. यामध्ये वेगळं असं काही फक्त स्टोन आवडले मला आणि त्यासाठी घेतलंय मी. आणि हे डेली असं दिसते बघा, जे की मी दरवाजाच्या ओपनिंगला लावणार आहे. म्हणजे एस्थेटिक आहे असं मला वाटते. कोणाला आवडणार नाही, माझी चॉईस आहे. असं सिंपल आवडतं मला, खूप छान. आणि अजून एक ब्रेसलेट सुद्धा घेतलं मी तिथून, पण ते आईंनी घेतलं माझ्यासाठी. आणि बॅग पासून सगळी खरेदी झाली. तर टोटल बघायला गेलं तर मला असं वाटतं आपला प्रॉफिटच झालाय. आणि अशा पद्धतीने आपला सगळा मॅग्नेट पासून सगळं काही मस्त भेटलेलं आहे आपल्याला. त्यामुळे तिथे ना तुमच्या घरी फिश टँक असेल ना, आणि तुम्ही जर अजिंठा वेरूळला गेला ना, तिथे असे मोठे मोठे स्टोन भेटतात. इतकं जबरदस्त आहे ना ते, की खूपच भारी. आणि तिथे ना मला एक खूप गोष्ट आवडली होती, ती म्हणजे ती म्हणजे अरोमा डिफ्युजर. जे की मी त्यांना अक्षरशः शेवटपर्यंत म्हटलं की चला 100, बरं 120, 150 तरी ते नाही म्हटले. आणि मग मी म्हटलं ठीक आहे जाऊ द्या, काही हरकत नाही, आपण सिरामिकचं घेऊया. सो अशा पद्धतीने आजची ही खरेदी होती. आणि तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. म्हटलं चला तुमच्यासोबत असं रॅन्डम व्हिडिओ शेअर करूयात, जेणेकरून तुम्हाला सुद्धा माझी खरेदी नक्कीच आवडेल. मी गावी गेले होते तेव्हा कानातले वगैरे जे आहे ते घेतले होते, तर त्याची खरेदी सुद्धा कधीतरी नक्की शेअर करेन. सो अशा पद्धतीने होता माझा अजिंठ्याचा जबरदस्त असा शॉपिंग व्हिडिओ. सो आय होप तुम्हाला आवडला असेल. चला, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, हाईप आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय.